फिफ्थ स्टँडर्डमध्ये आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हा चॅप्टर पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्यांच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम आपण पाहिले. आता काय करायचं आपल्याला प्रॉब्लेम सेट 16 पाहायचा आहे. प्रॉब्लेम सेट 16 प्रॉब्लेम सेट 16 बघा ऍक्च्युली या प्रॉब्लेम सेट 16 मध्ये काय दिलं आपल्याला ते पाहू आपण. काय म्हणलं की वर्ड प्रॉब्लेम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम दिले. फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 रुपीज Anna donated 7,000 rupees to school. The remaining amount was to be divided equally among 6 students as the all-round student prize. What was the amount of each prize? म्हणजे हे जे एक्झाम्पल किंवा हा जो प्रॉब्लेम सेट आहे या प्रॉब्लेम सेट मध्ये आपल्याला मिक्स्ड एक्झाम्पल दिलेत. लक्षात घ्या. म्हणजे मिक्स्ड एक्झाम्पल म्हणजे कोणते की याच्यामध्ये चारही ऑपरेशन्स येतात. कोणते कोणते ऑपरेशन्स आहेत? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हा प्रॉब्लेम सेट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. नीट व्यवस्थित तो समजून घ्या आणि तो समजून घेऊन आपल्याला काय करायचं त्याचं आन्सर काढायचं. काय म्हणलं बघा लक्षात घ्या की हा प्रॉब्लेम सेट 16 मध्ये फ्रॉम अ टोटल किती रुपये? 10,000 रुपीज आहे. 10,000 रुपये आहेत एकूण सगळे किती येतात? 10,000 रुपये. या 10,000 मध्ये अण्णाने काय केले या ठिकाणी 7,000 रुपीज काय केले शाळेला डोनेट केले. किती? 7,000 रुपीज शाळेला काय केले डोनेट केले. म्हणजे आफ्टर डोनेटिंग Anna after donate left rupees म्हणजे डोनेट केल्यानंतर शिल्लक राहिलेले पैसे. बरे आफ्टर डोनेट लेफ्ट रुपीज म्हणजे शिल्लक राहिलेले काय पैसे किती राहिले? मला काय करावं तुम्हाला की 7,000 रुपये त्या 10,000 मध्ये दिले म्हणजे 10,000 मायनस 7,000 किती झाले बघा लक्षात घ्या 3,000. म्हणजे अण्णाजवळ किती रुपये शिल्लक राहिले? अण्णाजवळ किती रुपये शिल्लक राहिले तर 7,000. एकूण किती रुपये होते? 10,000 रुपीज कोणाजवळ होते? अण्णाजवळ. त्या अण्णाने 10,000 मधले 7,000 काय केले डोनेट केले. म्हणजे 10,000 त्यांच्याजवळ होते ते 7,000 काय केले त्याच्यामधले त्यांनी शाळेला देऊन टाकले. किती रुपये शिल्लक राहिले? 3,000 राहिले. आता काय म्हणत आहे की रिमेनिंग अमाऊंट वॉज द डिवायडेड इक्वली म्हणजे शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ती रक्कम काय केली इक्वली स्टुडंट मध्ये काय केली डिस्ट्रीब्यूट केली. कशासाठी? ऑल राऊंड स्टुडंट्स प्राइज त्यांना काय केलं बक्षीस दिलं. मग आता काय म्हणायचं या ठिकाणी अमाऊंट ऑफ प्राइज म्हणून आपण त्याला. मग अमाऊंट ऑफ काय प्राइज अमाऊंट ऑफ प्राइज त्या बक्षिसाची जी किंमत आहे ती किंमत किती होईल? आता शिल्लक राहिलेल्या रकमेला आपल्याला किती विद्यार्थी इथं 6 विद्यार्थी म्हणून 6 ने काय करायचं डिवाइड करायचं. 3,000 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 500. बरोबर आहे इज इक्वल टू 500. म्हणून म्हणायचं 500 वॉज द अमाऊंट ऑफ ईच प्राइस. Therefore rupees 500 was the amount of each prize. Each prize. बरे प्रत्येक प्राइजची किंमत किती आली? 500 रुपये. म्हणजे एका विद्यार्थ्याला
500 रुपयाची प्राईज काय केली दिली, काय म्हणून की ते विद्यार्थी कसे आहेत, ऑलराऊंडर स्टुडंट आहे. ते सगळ्यामध्ये भाग घेतात, नाटकामध्ये असतील, खेळामध्ये असतील, अभ्यासामध्ये असतील, रेग्युलर राहणे, त्यांचं वागणं, या पद्धतीमध्ये बोलणं, अशा प्रकारचे ऑलराऊंडर असे विद्यार्थी हे असल्यामुळं त्यांना काय केलं, त्या अण्णाने 500 रुपये त्यांच्यासाठी बक्षीस दिलं. तर आता सेकंड क्वेश्चन बघू आपण. काय म्हणलं, ॲन अमाऊंट ऑफ 260 रुपीज. 260 रुपीजची काय अमाऊंट आहे. बरोबर. आता ॲन अमाऊंट ऑफ काय 260. बरं. सेकंड एक्झाम्पल आपलं, an amount of 260 rupees each was collected from 50 student. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती रुपये कलेक्ट केले, गोळा केले, 260. असे विद्यार्थी किती, 50. बरोबर. फॉर अ पिकनिक म्हणजे सहलीला जाण्यासाठी 50 विद्यार्थी तयार झाले आणि प्रत्येकाला म्हणलं किती रुपये आणायचे, 260 260 260. सगळ्याकडून काय केले, कलेक्ट केले, गोळा केले. इफ 11,450 रुपीज वेअर स्पेंट फॉर द पिकनिक. सहलीसाठी 11,450 रुपीज काय झाले या ठिकाणी खर्च झाले. व्हॉट इज द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. तर शिल्लक राहिलेले आहे. काय करणार, आधी आपल्याला टोटल अमाऊंट काढणार. टोटल कलेक्टेड अमाऊंट फॉर पिकनिक. टोटल कलेक्टेड अमाऊंट फॉर पिकनिक. काय करणार मला, एका विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले, 260. तो 50 विद्यार्थ्यांनी किती, म्हणजेच कोणती क्रिया करावी लागते आपल्या याच्यामध्ये, मल्टिप्लिकेशन. 260 into 50. बाजूला काय करायचं, साईडला त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 260 into 50 करायचं. 0 ने मल्टिप्लाय केला, 5 ने मल्टिप्लाय केला, किती आला, 13,000. किती रुपये, 13,000. म्हणजे एवढे रुपये काय झाले या ठिकाणी गोळा. करेक्ट. 13,000 रुपये गोळा झाले. कशासाठी, पिकनिकच्या खर्चासाठी. पण खर्च किती, 11,450. त्याच्यामधला खर्च झाला सगळा 11,450. काय विचारले, व्हॉट इज द लेफ्ट ओव्हर अमाऊंट. तर शिल्लक राहिलेली अमाऊंट किती आहे ते विचार. म्हणजे काय करायचं, एकूण जेवढं आपलं टोटल जमा झालं तेवढ्या टोटल मधून खर्च झालेली रक्कम काय करायची, वजा करायची. म्हणजे राहिलेली काय झाली, शिल्लक. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. द अमाऊंट लेफ्ट ओव्हर is equal to 13,000 minus 11,450. बरोबर. जितका खर्च झाला तेवढा खर्च त्या एकूण मधून काय करायचा, मायनस करायचा. त्याचं सबट्रॅक्शन इथं काय करू आपण, बाजूला सबट्रॅक्शन करून घ्यायचं. त्याचं व्यवस्थित मांडणी करायची. सबट्रॅक्शन करा, 0 - 0. आता 10 - 5 किती झाले, 4. हे 9 राहिले. त्यानंतर 9 - 4 किती झाले, 5. इथे किती झाले, 2 राहिले. 1 कॅरी घेतला, 12 मधून, सॉरी 2 मधून 1 मायनस दिला, 1 आणि इथं 0. म्हणजे 1,540, सॉरी किती, 50 रुपीज. 1,550 रुपीज काय झाले या ठिकाणी शिल्लक राहिले. बरोबर. म्हणून लिहायचं, therefore रुपीज इज 1,500 is the amount left over. Is the amount
लेफ्ट हँड. लक्षात आलं आपल्याला काय केलेलं आहे, एका विद्यार्थ्याचे आपल्याला या ठिकाणी कलेक्शन दिले. अनेक विद्यार्थ्याचं कलेक्शन काढायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे अनेकाची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. म्हणून अनेकाचं जे कलेक्शन आहे म्हणजे 50 विद्यार्थ्यांचं कलेक्शन आहे ते जर काढायचं असेल तर 260 इंटू आपल्याला काय करावं लागतं 50 करावं लागतं. म्हणजे त्यांचं आपल्याला टोटल कलेक्शन मिळेल. आणि या टोटल कलेक्शनमधून स्पेंड झालेला खर्च झालेला किती खर्च झाला 11,450. म्हणजे एकूण रुपयामधून खर्च झालेले रुपये वजा करावे लागतील आपल्याला. तर शिल्लक राहिली आपल्याला काय रक्कम मिळते. आणि आपल्याला विचारलेली रक्कम ही काय शिल्लक किती राहील तेच आपल्याला विचारले. बरोबर. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय पाहता नीट महत्वाचे गणित लक्षात घ्या, नीट व्यवस्थित लक्ष द्या. ते आपल्याला त्यांचे अर्थ कळाले पाहिजे. थर्ड नंबर, शॉपकीपर बॉट अ सॅक. दुकानदाराने सॅक म्हणजे पिशवी, शॉपकीपर म्हणजे दुकानदार. ऑफ 50 किलोग्रॅम ऑफ शुगर. 50 किलोग्रॅम 50 किलोग्रॅमचं 50 किलोचं एक साखरेचं काय केलं त्या दुकानदाराने पोतं खरेदी केलं. किती रुपयाला खरेदी केलं फॉर 1,750 रुपीज. ॲज द प्राइस शुगर फेल. आणि ज्यावेळेस दुकानदाराने काय केलं ती साखर खरेदी करून आपल्या दुकानात आणली आणि त्यावेळेस नंतर दुकानाचा भाव त्या साखरेचा भाव काय झाला अजून कमी झाला. He had to sell it at the rate 32 rupees per kilogram. How much less money did he get than he had spent? बघा काय केलं एका दुकानदाराने साखर खरेदी केली आणि साखर खरेदी केल्यानंतर त्या दुकानदाराला लक्षात आलं की त्या साखरेची किंमत काय झाली कमी झाली. दुकानदाराने काय केलं मार्केटमध्ये जाऊन मंड्यामध्ये जाऊन काय केले साखर खरेदी केली 50 किलोची. पण नंतर त्यांनी दुकानात आणल्यानंतर त्याला लक्षात आलं अरे साखरेचे भाव तर कमी झाले. म्हणजे काय होईल त्या दुकानदार नुकसान होईल की नाही. बरं नाही त्यांनी जास्त रुपयाला आणली आणि आणल्यानंतर भाव झाले कमी आणि आता त्याला जर विकायचे असेल तर त्याला काय होईल नुकसान होईल. बरे मग आता काय करू 50 किलो किती रुपयाला आणले त्याने तर 1750. कॉस्ट प्राइस ऑफ किती वगैरे इथे बघायला लक्ष द्या. थर्ड नंबर कॉस्ट प्राइस ऑफ काय 50 किलोग्रॅम शुगर इज इक्वल टू किती रुपये 1750. 1750 रुपयाला त्यांनी खरेदी केली. पण खरेदी केल्यानंतर काय झालं की त्याच्या दुकानात ते पोतं आलं की तिकडे भाव काय झाले कमी झाले. आता जास्त त्या भावाने विकता येईल का नाही त्याला कमी भावाने विकावं लागते. मग त्यांनी किती रुपयाला विकली तर त्यांनी 1 किलो साखर किती रुपयाला विकली 32 रुपयाला विकली. एका किलोग्रॅमची किंमत किती रुपयाला त्यांनी विकून टाकली. साखर कमी झालेला भाव कमी झाला त्याने काय केलं ती 32 रुपयाला विकून टाकली. मग सेलिंग प्राइस ऑफ काय विकली त्यांनी. बरं सेलिंग प्राइस ऑफ 50 किलोग्रॅम शुगर. बरं 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत त्याने विकून टाकली. किती रुपयाला विकली एका किलोची किती रुपये 32 रुपये. तर 50 किलोची किती कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन. बरे अनेकाची किंमत काढायची नाही अनेकाची किंमत काढायची 50 किलोची किंमत काढायची म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचे. मग 32 इंटू 50 करायचं किती होतं बघायला लक्ष द्या. 32 इंटू 50 इथं बाजूला काय करायचं आपण मल्टिप्लिकेशन करायचं. बरं नाही म्हणजे काय होईल 5 टू द 10 कॅरी 1 5 3 द 15 प्लस 1 60 म्हणजे 1600 रुपये. बरं आलं लक्षात तुमच्या शॉपकीपरनं ती जी शुगर आहे ती किती रुपयाला आणली 1750. 150 रुपयाला त्याने काय केली ती खरेदी केली.
बरे 150 रुपयाला ती खरेदी केली आणि त्यांनी ती किती रुपयाला विकली ती सगळी 1600. कारण 1 किलो 32 रुपयाला विकली तर 50 किलो विकायची ती त्याला, कारण आणली 50 विकायची 50. म्हणून काय झालं, किती रुपयाला विकली गेली ती 1600. म्हणजे त्याचे दुकानदाराचे पैसे किती गेले 1750 आणि त्याला आले किती 1600 रुपये. म्हणजेच काय झालं, कमी रुपये आले. म्हणजे त्याला काय झाला, तोटा झाला की नाही, लॉस. त्याला झाला लॉस. मग किती रुपये लॉस झाला हे विचारलं आपल्याला. हाऊ मच लेस मनी डीड ही गेट दॅन ही स्पेंड. बरं नाही, मग आता काय करावं लागेल, देअरफॉर लेस मनी इज इक्वल टू, बरे कमी पैसे. किती रुपये कमी झाले त्याचे, तर मग आता काय करावं लागेल 1750 मायनस 1600 म्हणजे किती 150. देअरफॉर कमी झालेले पैसे, कमी पैसे किती कमी झाले तर 150 रुपीज, 150 रुपये. म्हणून लिहून काढायचं देअरफॉर रुपीज 150 लेस मनी ही गेट than he had spent after शुगर विकल्यानंतर त्याला किती रुपये कमी मिळाले, 150 रुपये काय झाले कमी मिळाले. म्हणजे त्याचा या व्यवहारामध्ये काय झाला, तोटा झाला, नुकसान झालं. बरोबर. या पद्धतीमध्ये काय केलं आपल्याला, शॉपकीपरचे दिलेलं आहे. त्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. शॉपकीपर बॉट 7 प्रेशर कुकर. मला लक्ष द्या, शॉपकीपर आता कोणतं प्रेशर कुकर. बघा किती 7 प्रेशर कुकर. अ शॉपकीपर बॉट 7 प्रेशर कुकर ॲट द रेट 1870 रुपीज पर कुकर. एका कुकरची किंमत किती आहे 1870. असे किती खरेदी केले 7. बरे. म्हणजे काय करायला तुम्हाला 7ची जर किंमत काढायची असेल तर मल्टिप्लिकेशन कोणती क्रिया करायची, कारण अनेकाची किंमत काढायची. एकाची दिली तुम्हाला अनेकाची काढायची, म्हणजे कोणती क्रिया करायची मल्टिप्लिकेशनची. ही सोल्ड देम ऑल फॉर टोटल 14,230 रुपीज. डिड ही गेट लेस और मोर मनी दॅन ही हॅड स्पेंड. बरे. तर त्यांना त्या दुकानदाराला जास्त पैसे मिळाले का कमी पैसे. म्हणजे बघा लक्षात द्या की काही किमतीला 7 कुकर आणले. म्हणजे आता काय करायचं या ठिकाणी कॉस्ट प्राइस ऑफ 7 कुकर मिळालं. किती नंबर घ्यायचा 4 नंबर. कॉस्ट प्राइस ऑफ 7 कुकर इज इक्वल टू कॉस्ट प्राइस. म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉस्ट प्राइस कोणाला म्हणतो आपण, खरेदी किंमत. किती रुपयाला आणलं, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, किती रुपयाला विकलं. बरोबर. म्हणून इथं आपण कॉस्ट प्राइस असं म्हणू. कॉस्ट प्राइस किती रुपयाला खरेदी केलं. बरोबर. किती रुपयाला खरेदी केलं 7 इंटू, मग एका कुकरची किंमत किती आहे 1870. 1870 इंटू 7. मला लक्ष द्या 4 4 7 28 आणि 4 किती झाले, त्या 4 3 7 आणि 3 10. बघा 0 7 7 जा 49 9 कॅरी 4 7 8 जा 56 56 प्लस 4 60 सॉरी कॅरी 4 60 कॅरी 1 13,090. बरे. किती रुपये 13,090. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन एकदा नीट चेक करून घ्या. 7 0 0 7 7 जा 49 कॅरी 4 7 8 जा 56
say 56 plus 4 60, carry 6, 7 1 the 7 plus 6 13,090 rupees. ही काय त्यांची कॉस्ट प्राइस काय याची 7 प्रेशर कुकरची 7 कुकर त्यांनी काय केले खरेदी केली. आता बघा लक्षात घ्या की त्यांनी विकले सेलिंग प्राइस 7 कुकर. आता त्यांनी विकून टाकली सगळी बरोबर. 7 कुकरची काय केली या ठिकाणी सेलिंग प्राइस किती बघा लक्षात घ्या 7 कुकर्स किती रुपये सांगितले इथं 14,230 14,230 म्हणजे बघा लक्षात घ्या त्यांनी कमी किमतीला आणले. लक्षात आलं तुम्हाला त्यांनी केवढे आणले 13,090 रुपयाला आणले आणि कितीला विकले 14,230 ला. म्हणजे त्याला काय झाला प्रॉफिट झाला नाही नफा झाला. त्याला जास्त रुपये मिळाले कमी रुपये मिळाले का जास्त रुपये बरोबर. म्हणजे आता किती जास्त मिळाले डिड ही गेट लेस और मोर मनी देन ही हॅड स्पेंड ही मोर मनी therefore he get 14,230 is greater than 13,090 therefore he get more money he had more money he had spent more money sorry he therefore he had more money म्हणजे त्याला जास्त काय दिलं या ठिकाणी रुपये मिळाले. आलं लक्षात जास्त रुपये मिळाले. आता किती रुपये मिळाले हे जर काढायचं झालं आपल्याला तर काय करणार त्यांचं सबट्रॅक्शन करणार बरोबर आहे. फक्त आपल्या इथे काय मिळालं त्यांनी विचारलं की जास्त मिळाले का कमी मिळाले बरोबर आहे. हेच विचारलं आपल्याला की जास्त मिळाले कमी मिळाले तर आपण काय या ठिकाणी therefore he get more money जास्त रुपये मिळाले. आणि किती रुपये जास्त मिळाले हे जर विचारलं असतं तर आपल्याला या दोन्हीचं काय करणार असतं सबट्रॅक्शन करणार असतं बरोबर. त्यानंतर 5 नंबर पाहू आपण 14 families in a society together bought 8 किलो किंवा 8 sacks of wheat. Well actually 14 या ठिकाणी कुटुंब आहेत. त्या 14 कुटुंबांनी काय केलं या ठिकाणी की गहू खरेदी केला. किती गहू खरेदी केला 8 सॅक म्हणजे 8 पोती काय केलं या ठिकाणी गहू खरेदी केला. 8 पोती काय केला गहू खरेदी केला बरोबर. मग आता बघा लक्षात द्या काय काय विचारलं आपल्याला 8 पोती काय केलं या ठिकाणी गहू खरेदी केला. मग आता काय त्यानंतर इच वेइंग म्हणजे एक पोत किती किलोचं आहे 98 किलोच. वेट ऑफ 1 सॅक आता 5 नंबर 1 सॅक is equal to 98 किलोग्राम. एका पोत्याची किंमत 98 किलोग्रॅम बरोबर. मग आता काय म्हणू आपण वेट ऑफ काय अशा किती किती सॅक आहे 8 सॅक आहे म्हणजे 8 पोत्यांचं वजन काढायचं. कोणती क्रिया करायची बरोबर. कोणती क्रिया करायची मल्टिप्लिकेशनची अनेकाची म्हणजे त्या ठिकाणी 98 into 8 is equal to 8 8 जा 464 बरोबर. कॅरी 6 8 9 जा 72 and plus 6 म्हणजे 78 784 किलोग्रॅम. म्हणजे त्या 14 फॅमिलीज जी आहेत त्या 14 फॅमिलीजनं एकूण टोटल किती गहू खरेदी केला 784 किलोग्रॅम. कारण एका पोत्यामध्ये किती आलं 98 किलोग्रॅम. असे 8 पोते खरेदी केले. मग 8 पोत्यामध्ये किती आलं एकूण सगळं तर 784 बरोबर आहे.
784 किलोग्रॅम एवढं काय झालं गहू खरेदी केलं. आता काय म्हणलं त्याने की इफ दे शेअर्ड ऑल द व्हीट इक्वली व्हॉट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली. आणि त्यांनी सगळ्यांनी वाटून घेतलं. मग आता वाटून घेतलं म्हणल्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला, सगळ्यांना इक्वल देऊन टाकायचे. इक्वल द्यायचे म्हणजे शेअर ऑफ इच फॅमिली. इच फॅमिली इक्वली काढायचे म्हणजे इक्वली काढायचे. इक्वल सगळ्याला सेपरेट देऊन टाकले. सगळ्याला द्यायची म्हणजे एकाची किंमत काढायची आपल्याला. आणि एकाची किंमत काढायची म्हणजे काय करावं लागतं आपल्याला, डिवायडेशन. काय करावं लागतंय, डिवायडेशन. बरोबर. शेअर ऑफ इच फॅमिली अशा किती फॅमिली तर 14. म्हणून त्या 14 ने काय करायचं, डिवाइड करायचं. बरोबर. 14 ने त्याला डिवाइड करायचं. काय होईल, 40 म्हणजे 14 25 70. 14 5 जा किती झाले 70. किती राहिले की 8 झाले किती 84. जसं आपण इथं भागाकार करतो तसं भागाकार करायचा बाजूला म्हटल्या. 14 5 जा 70 रिमेनिंग 8 वरून घेतले 4 आणि किती झालं 14 6 जा किती झाले 84. म्हणजेच एका फॅमिलीला किती किलो गहू मिळाला 56 किलोग्रॅम. देअरफॉर लिहायचं 56 किलोग्रॅम was the share of each family. Was the share of each family. लक्षात आलं. एकदा पाहून घ्या काय काय सांगितले. 14 कुटुंब आहेत. त्या 14 कुटुंबांनी किती पोते आणले, 8 पोते आणले. एका पोत्यामध्ये किती किलो गहू आहे, 98 किलो. एका पोत्यामध्ये किती गहू आहे, 98 किलो. असे किती पोते आणले, 8 पोते आणले. म्हणजे एकूण किती किलो गहू आणला, 784 किलोग्रॅम. सगळे टोटल 784 किलोग्रॅम गहू आणला. आता सगळ्याला इक्वल वाटप करायचं. इक्वल करायचं म्हणजे एका कुटुंबाचा काढायचं. एकाचा काढायचं म्हणजे कोणती क्रिया करायची, डिवायडेशनची. अनेकाचं काढायचं म्हणजे कोणती क्रिया करायची, मल्टिप्लिकेशनची. म्हणून एकाचा शेअर काढायचं म्हणून इथे डिवाइड करावं लागेल तुम्हाला. 14 ने डिवाइड केलं किती आलं डिवायडेशन 56. म्हणजे एका कुटुंबाला 56 किलोग्रॅम एवढा काय मिळाला, गहू मिळाला. बरे. त्यांचा शेअर, त्यांचा वाटा, त्यांचा जो भाग आहे तो किती किलोग्रॅमचा आहे, 56 किलोग्रॅमचा. बरे. आता त्यानंतर 6 नंबरचं शेवटचं एक्झाम्पल आपलं पाहता. द कॅपॅसिटी ऑफ अन ओव्हरहेड वॉटर टँक इज 3000 लिटर. देर आर 16 फॅमिलीज लिव्हिंग इन दिस बिल्डिंग. बघा लक्ष द्या. कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक. एका बिल्डिंग मध्ये वॉटर टँक आहे. वॉटर टँक म्हणजे पाण्याची टाकी आहे. आणि त्या टाकीची कॅपॅसिटी किती आहे, की एका टाकीमध्ये किती, या ठिकाणी 3000 लिटर एवढं काय होतं, पाणी बसतं. बरं. कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक. is equal to 3000 लिटर. बरोबर. लिटर एवढी काय त्या वॉटर टँकची कॅपॅसिटी आहे. देर आर 16 फॅमिलीज लिव्हिंग इन दिस बिल्डिंग. आणि त्या बिल्डिंग मध्ये किती फॅमिली राहतात, 16 फॅमिली राहतात. 16 फॅमिली राहतात. किती फॅमिली राहतात, 16. इच फॅमिली युजेस. प्रत्येक फॅमिली किती यूज करतोय, 225 लिटर एव्हरी डे. प्रत्येक फॅमिली काय करते, 225 लिटर म्हणजे 225 लिटर पाणी हे काय करते, प्रत्येक फॅमिलीला लागतं. प्रत्येक फॅमिली 225. Will the tank filled to the capacity be enough for all families? If not, what will be the daily short? आता सगळ्या फॅमिलीला एवढं पाणी पुरतंय का,
एका फॅमिलीला 225 लागतं, तर 16 फॅमिलीला किती लागेल आपलं हे काढावं लागतं पहिल्यांदा. बरं नाही हो, बरं नाही 16 फॅमिलीला किती लागेल म्हणजे कोणती क्रिया करायची मल्टिप्लिकेशनची. देअर आर 16 फॅमिली लिव्हिंग इन बिल्डिंग. The each family 225 liter every day. Will the tank fill the capacity? बरं, all 16 families therefore पुरे म्हणजे 16 फॅमिली दररोज किती वापर करतात यूज वॉटर डेली 225 into 16 बरोबर आहे 225 into 16 म्हणजेच काय करणार तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशन 215 into 16 त्याचं मल्टिप्लिकेशन करा तो आपण किती किंवा 6 म्हणजे 30 अच्छा 30 आहे 12 5 12 आणि 13 बरोबर आहे 5 1 जा 5 2 1 जा 2 2 1 जा 2 किती तरी बघा लक्ष द्या बरोबर आलं का 3 आणि किती तरी 4 चल 3 बरोबर का 3600 लिटर एवढं काय लागतं त्यांना पाणी लागतं. आणि लक्षात 6 5 30 7 3 7 12 15 12 13 आणि त्यानंतर त्यांचं ॲडिशन झालं 3600 लिटर बरोबर आहे म्हणजे 3000 बरोबर आहे प्रत्येक फॅमिलीला 225 लिटर एवढं पाणी लागतं. मग आता डेली किती लागेल दररोज त्यांना 3600 लिटर एवढं पाणी लागेल आणि बिल्डिंग मध्ये त्या वॉटर टँक मध्ये पाणीच किती आहे 3000 आहे म्हणजे पाणी कमी आहे आणि वापर काय जास्त पाणी कमी आणि वापर काय जास्त आहे किती जास्त आहे बघा लक्षात घ्या बरोबर आहे किती जास्त काढावं लागेल ना आपल्याला किती जास्त आहे हे जर काढायचं झालं तर तुम्हाला काय करावं लागेल सबट्रॅक्शन बरोबर आहे देअरफॉर शॉर्टफॉल डेली शॉर्टफॉल म्हणून आपण तर डेली शॉर्टफॉल किती बघा देअरफॉर डेली शॉर्टफॉल 3600 minus 3000 म्हणजे काय करावं लागेल 600 लिटर बरोबर आहे म्हणजे डेली दररोज किती पाणी कमी पडायले 600 लिटर एवढं काय होते या ठिकाणी पाणी कमी पडते सगळ्या टोटल फॅमिली मध्ये मिळून बरोबर सगळ्यांना मिळून 600 लिटर एवढं काय या ठिकाणी पाणी कमी पडते देअरफॉर द fill the tank was not enough and it is a daily shortfall 600 liter. काय विचारलं बघा will the tank filled to capacity be enough for all the family the capacity of tank was not filled capacity of daily shortfall of water will be 600 liter. Therefore, the water tank is not fulfilled. पुरे फुलफिल्ड तो वॉटर टँक हा काय फुलफिल्ड नाही म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पूर्ण कॅपॅसिटी नसताना तो काय या ठिकाणी वॉटर टँक आहे म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी जे आपलं जे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे
जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्यांचे वर्ड प्रॉब्लेम कशी घ्यायचे नेमकं कुठं काय करायचे हे पाहून घ्या. त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की त्याच्यामध्ये जे शब्द जे आहेत त्या शब्दांचा अर्थ त्या प्रश्नाचा अर्थ नेमकं काय विचारलं ते पहा. त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन कोणतं करायचं मल्टिप्लिकेशन करायचं की डिव्हिजन करायचं का ॲडिशन का सबट्रॅक्शन हे पाहून त्याचा अर्थ लक्षात घेऊनच काय करायचं त्यांच्यामध्ये ऑपरेशन करा.